यांच्याविषयी कविता सादर करणार आहे। जिच्यामुळे शिकली दिन दुबळ्यांची मुले, जिच्यामुळे शिकली दिन दुबळ्यांची मुले, ती महान जातीतील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, सावित्रीबाई फुले। स्वातंत्र्याचा पूर्वीचा होता तो काळ, स्वातंत्र्याचा पूर्वीचा होता तो काळ, महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार। त्यांच्यासाठी तिने केले ज्ञानाचे दार खुले, त्यांच्यासाठी तिने केले ज्ञानाचे दार खुले, ती ज्ञान जाती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, सावित्रीबाई फुले। धन्यवाद। नमस्कार, ओळखलंच मला, मी सावित्री बोलते। एरवी मी बोललेही नसते, पण तुम्ही माझ्या विचारांचा घोटून घोटून प्रेम केल्यात। तुम्ही तर चक्क मला देवी बनवून फोटोमध्ये फ्रेम केल्यात। जमेल तेव्हा जमेल तसं तुम्ही माझं कौतुक करता, पण दुःख याचेच की तुम्ही मला गृहीत याचाच राग मी आज तुमच्या समोर खोलते। मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। धन्यवाद। आज मी तुमच्यासमोर सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांतचित्त नाही का? आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नावगाव येथे झाला। धन्यवाद। आज मी तुमच्यासमोर सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द बोलणार आहे। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला। धन्यवाद। Pragati, today I am going to speak a few words about Savitribai Phule. Savitribai Phule was the first female teacher of India. She was born on 3rd January 1831 at Satara of Maharashtra. धन्यवाद। पूजा दिनेश लोणकर, आज मी तुमच्यासमोर सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकावे। आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती। सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला। त्यांचा विवाह लहान वयात ज्योतिबाशी झाला। ज्योतिबांनी तिला लिहायला वाचायला शिकवले। ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारतात एकली मुली शाळा करण्याचा मान मिळाला। त्यांना माझी कोटी कोटी प्रणाम। जय हिंद, जय भारत। सावित्रीबाईच्या स्मृतिग्रंथात रंगलेल्या ज्ञानमय व्यासपीठ सावित्रीबाई सारखे ज्ञानदानाचे महान कार्य करणारे माझे गुरुजन ज्ञान उपसक व माझ्या बालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार। ज्ञानदंडाच्या साखळीने जेरबंद झालेल्या महिलांना ज्ञानसंवर्धनाची पहाट प्रदान करणाऱ्या म्हणजे सावित्रीबाई। देशातील समस्त महिलांना ज्ञानाचा तिसरा टोळा प्रदान करणाऱ्या म्हणजे सावित्रीबाई फुले। धर्माच्या नावाखाली समस्त भारतीय महिलांचे भावविश्व नाकारणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध बुलंद आवाज म्हणजे सावित्रीबाई फुले। आज 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती। मित्रांनो, सावित्रीबाई शिकल्या, त्यांनी मुलींना शिकवलं। हे बोलायला वाचायला अगदी सोपं आहे, परंतु ते ज्या परिस्थितीत शिकल्या आणि त्यांनी मुलींना शिकवलं, आता जर आपण आढावा घेतला तर आपल्याला कळेल की सावित्रीबाई फुले या कोण होत्या। त्या काळात मुलींना मान सन्मान दिला जात नव्हता। त्या काळात महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता। त्या काळात महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता। त्या काळाच्या काही कर्मठ लोकांना माहिती होतं की या आपल्या जर शिकल्या, या आपल्या जर सगळं झालं तर आपला तबला वाजवण्याशिवाय राहणार नाही। अशा या अंधकाराच्या वातावरणात 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला। सावित्रीबाई फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्त्री शिक्षणासाठी, स्त्री मुक्तीसाठी व समाजसेवेसाठी खर्च केले। शेवटी इतकेच म्हणते की आयुष्य व्यस्त स्त्रियांच्या शिक्षणासाठी, आयुष्य व्यस्त स्त्रियांच्या शिक्षणासाठी, झटत राहिल्या समाजाच्या सेवेसाठी, झटत राहिल्या समाजाच्या सेवेसाठी। ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा तुम्ही ज्ञानज्योती, ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा तुम्ही ज्ञानज्योती। वंदन करते तुम्हाला मनोभाव, कोटी कोटी वंदन करते मनोभाव तुम्हाला, कोटी कोटी सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव झुंझुरे। आज 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील, आईचे नाव लक्ष्मीबाई तसेच पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले होते। सावित्रीबाई फुले हे भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका तसेच थोर समाजसेविका होत्या। त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज मी तुमच्यासमोर सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलणार आहे। विद्या नाही, ज्ञान नाही, ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही, त्याला म्हणावे का, असा महत्वपूर्ण प्रश्न आपल्या काळातून निर्माण करून अज्ञानाच्या अंधकारात कित्येक स्त्रियांना मार्ग दाखवणारे
खरी विद्येची देवी असणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. आपला भारत देश जेव्हा इंग्रजांच्या गुलामगिरीत होता तेव्हा मुलींना शिक्षणाची कोणतीही सोय उपलब्ध नव्हती. फक्त मुलींना शिक्षण दिले जात असे. त्या काळात मुलींना गजानन मिळाले. मी आज तुमच्यासोबत सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकावे. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसेविका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नरसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई होते. धन्यवाद. घरोघरी संकट. आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकावेत. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाई फुले यांचे लग्न ज्योतिबा फुलेंशी झाले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आज मी तुमच्या समोर सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवशी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवशी 2 शब्द बोलणार आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचे विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाले. ज्योतिबा फुले यांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. एवढं बोलून मी माझे 2 शब्द